मित्रांनो नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 52वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2024-25 शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या भव्य विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक 7 जानेवारी 2025 ला जीव रसायन तज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना विज्ञान नगरी विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय विसोरा येथे करण्यात आले. यावेळी लेझिमच्या तालामध्ये मान्यवरांना कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. यावेळेस प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेले मिसाईल व चंद्रयान 3 चे मॉडेलचे निरीक्षण मान्यवरांनी केले. यावेळेस प्रथम प्रवेशद्वाराजवळ कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी मसराम, आमदार विधानसभा क्षेत्र आरमोरी, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री सुधाकरजी अडबाले, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. तसेच इतर सर्व मान्यवरांचं औक्षण करून यावेळेस स्वागत करण्यात आलं. मित्रांनो, 52वे गडचिरोली जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्थळ विनायक माध्यमिक विद्यालय विसोरा येथे आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटनीय सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माननीय श्री सुधाकर अडबाले, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य हे होते. तर उद्घाटनीय सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री रामदास मसराम, विधानसभा सदस्य आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री रमेश कुते, सरपंच ग्रामपंचायत विसोरा, श्री नानाभाऊ नाकाडे, माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली तथा अध्यक्ष विनायक शिक्षण संस्था विसोरा, श्री भैयाजी नाकाडे, सचिव विनायक शिक्षण संस्था विसोरा, तसेच श्री विवेक नाकाडे, उपशिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली, श्री अमरसिंग गेडाम, उपशिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली, हेमलता परसा, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती गडचिरोली, दीपकजी देवतळे, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आरमोरी, नरेंद्र कोकुडे, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती देसाईगंज, श्री रवींद्र नेताम, जिल्हाध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ, श्री जेसा मोटवानी, माजी नगराध्यक्ष देसाईगंज, मुख्याध्यापक श्री देवेंद्रजी नाकाडे, श्रीमती लता चौधरी, उपशिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली, तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी या उद्घाटनीय सोहळ्याला उपस्थित होते. यावेळेस सर्व मान्यवरांचे जिल्हा परिषद गडचिरोली शिक्षण विभागाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळेस आदर्श इंग्लिश हायस्कूल देसाईगंज येथील विद्यार्थी ध्रुव कोरे याचा इन्स्पायर्ड अवॉर्ड नॅशनल लेवलवर निवड झाल्याबद्दल कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सुधाकरजी अडबाले शिक्षक आमदार तसेच श्री रामदासजी मसराम आमदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विवेकजी नाकाडे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले। या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानिष्ठ समाज व शास्त्रज्ञ बनण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो। यानंतर विशेष अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री नानाभाऊ नाकाडे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली तथा अध्यक्ष विनायक शिक्षण संस्था विसोरा यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। माझी शाळा सुंदर शाळा 2024-25 सत्रात जिल्ह्यातून प्रथम आलेली शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्याशाळा विसोरा यावेळेस मान्यवरांच्या हस्ते या शाळेतील मुख्याध्यापक श्री धनपालजी मिसार सर तसेच सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच श्री नरेंद्रजी कोकुडे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती देसाईगंज त्याचबरोबर येथील केंद्रप्रमुख एकनाथजी पिल्लारे यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यानंतर मुख्याध्यापक श्री माननीय देवेंद्रजी नाकाडे यांनी सुद्धा यावेळेस मार्गदर्शन केले। यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री सुधाकर अडबाले विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा मार्गदर्शन केले। या ठिकाणी ही विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांनी चिकित्सक बुद्धीने विचार करावा, प्रत्येक गोष्टीचं त्यांनी अवलोकन करावं। निसर्गामध्ये घडणाऱ्या अनेक घटना असतात, या अनेक घटनांमध्ये कुठेतरी विज्ञान दडलेलं असतं आणि त्याचा विद्यार्थ्यांनी चिकित्सक बुद्धीने जर अभ्यास केला तर त्या माध्यमातून सुद्धा विज्ञान शिकण्यासाठी आपल्याला सहकार्य होत असते आणि ते सहकार्य आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा मिळणार आहे। यानंतर श्री प्रवीणजी यादव यांनी तयार केलेलं शास्त्रज्ञावर आधारित पुस्तकाचे विमोचन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी मसराम विधानसभा सदस्य आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले। आपलं जीवन कसं होतं जे आपल्या पूर्वजांचं जीवन होतं, म्हणजे त्या काळात टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली नव्हती आणि म्हणून खडतर लाईफ आपण जीवन जगत होतो। परंतु आज जर आपण पाहिलं तर सर्वच्या सर्व सुविधा ज्या आपल्याला प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूस असेल त्याच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्याचा जो मुख्य आहे तो आहे विज्ञान। मग ज्या शास्त्रज्ञांनी आपल्याला ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तुमच्या घरातलं विद्युत बल्ब असेल की तुमच्या हातात असणारा मोबाईल असेल किंवा तुमच्या शाळेमध्ये आज डिजिटली शिकवण्यासाठी ज्या टीव्या उपलब्ध झालेल्या आहेत, स्क्रीन, ह्या सर्व किंवा जाण्या येण्याची दळणवळणाची जी साधनं उपलब्ध झाली आहेत, या ठिकाणी प्रात्यक्षिकामध्ये ते गीत गायन केलं, त्या ठिकाणी दाखवल्या गेलं की विद्युत म्हणजे अग्नी कशी तयार झाली, पूर्वीचा काळ कसा होता अस्मयुगाचा। आज जी प्रगती आज आपल्याला दिसते आहे ती त्याचं श्रेय कोणाला जर जात असेल तर ते जे जगाच्या पाठीवर शास्त्रज्ञ तयार झाले त्या सर्वांना जात आहे। यानंतर मान्यवरांचे आभार श्री अमरसिंगजी गेडाम उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांनी मानले। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 6
ते 9 जानेवारी 2025 या कालावधीसाठी जीवरसायन तज्ज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना विज्ञान नगरी विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय विसोरा येथे 52वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन। मुख्य विषय आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान। असा हा शानदार सोहळा विसोरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या सोहळ्याला उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आदरणीय श्री सुधाकर अडबाले साहेब, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य। या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून विराजमान असलेले माननीय श्री रामदासजी मसराम साहेब। आपण सर्व या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालात, सर्व वेळ इथे आपण उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आहे आणि अध्यक्षांच्या वतीनं हा आभार प्रदर्शन इथेच थांबवितो आहे। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।